कार्यकर्त्यांचं मी इथं मनपूर्वक स्वागत करते। सन्माननीय पवार साहेबांचं आगमन इथं होतंय। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। खाली जातील फक्त सन्माननीय पवार साहेबांचं आगमन इथं झालेलं आहे आणि पवार साहेबांचं सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं जोरात टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। पवार साहेब तुम आगे बढ़ो, पवार साहेब तुम आगे बढ़ो। सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं सन्माननीय पवार साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर आणि जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा बैठकीचा हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। सन्माननीय पवार साहेबांवरती भरभरून प्रेम करणाऱ्या सगळ्या चर्चा सोलापुरातील हजारो अशा कार्यकर्त्यांचं प्रेम इथे दाखवण्यासाठी सगळे आलेले। काहीही झालं तरी पवार साहेब आम्ही तुमच्या सोबतच आहोत हे सांगण्यासाठी आपण सर्वजण इथे आलेला आणि यासाठीच उपस्थित असलेल्या सर्वांचंच मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि मी विनंती करते स्टेज वरती उभे असलेल्या सगळ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी थोडंसं समोर आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा मग हटायचं नाही विचार काय करतोय समजदार राजा सरकार पुन्हा आणायचं हाय सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा एक एक जण सन्मान आपल्या देशाचे नेते राष्ट्रवादी पक्षाचे सर्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संतोषभाई पवार आणि जिल्ह्याचे कार्याध्यक्ष काका साठे राजन मालक उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आज हा सुवर्ण योग आहे साहेबांचं आपल्या सोलापूरला हे पाय लागलेलं आहे। तसं पाहिलं तर सोलापूरचं साहेबांचं 1970 सालापासूनचं नाव जुळलेलं आहे ते कदापिही नाव तुटणार नाही अशी मला अपेक्षा वाटते। साहेबांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे। संपूर्ण शहराचं नाडी साहेबांना माहिती आहे पण साहेबांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत अल्पसंख्याक आहेत भटक्या जमातीचे आहेत आणि आपल्या पद्मशील जमातीचे आहेत लिंगायत समाजाचे आहेत पण ते आपापल्या सुप्त जागेत असल्यासारखे आहेत। जेव्हा आपण साहेबांना सर्वांनी मिळून ऊर्जा देतो त्यावेळेस संपूर्ण ताकद साहेबांच्या पाठीशी राहायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। साहेब सगळे गेले ठीक आहे पण हे मावळे तुमच्या पाठीशी सदैव राहतील जोपर्यंत या शहरामध्ये तुम्ही येत राहाल तोपर्यंत अशीच गर्दी तुमच्या सोबत राहील आणि या गर्दीचं ऊर्जा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। आज साहेबांना इतका त्रास असताना देखील गाडीतून उतरले सर्व 4 पुतळ्यांना अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्यांना हार घालून आपल्या चालत या इथपर्यंत आल्या बाबासाहेब आंबेडकरांना वर चढून हार घातले म्हणजे आज त्यांचं वय 80 आहे 80च्या वयात देखील त्या इतक्या पद्धतीने आपल्या समाजासाठी आपल्या कार्यासाठी आपल्या पक्षासाठी झटतात। तर सर्व बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे साहेबांच्या पाठीशी आपण सदैव राहायला पाहिजे अशी कळकळीची विनंती करतो। साहेब काय केले हे आपल्या सर्वांना माहिती आहे
भटक्या इपोत जमातीसाठी म्हणा, अल्पसंख्याकाच्या म्हणा, ओबीसीच्या साठी म्हणा, आपल्या सर्वांना काय केलेलं ते माहिती आहे. ते सर्व सांगणं हे गरजेचं नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणात त्याची जाणीव आहे आणि ती जाणीव कधीही अंतःकरणातून बाहेर पडणार नाही अशी मी खात्री देतो. आणि साहेब, आपण आगे बढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. हे सोलापूर शहर तुमच्या पाठीशी आहे, हे सदैव तुमच्या पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि राहील अशी ग्वाही देतो. आणि माझं हे प्रास्ताविक आणि स्वागतपर भाषण संपवतो. या स्वागतानंतर या बैठकीच्या सोहळ्याची सुरुवात आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करत इथं करतोय. तेव्हा मी विनंती करते, सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी छत्रपतींचं पूजन करावं आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन, या कार्यक्रमाची सुरुवात इथं करावी. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत, छत्रपतींना पुष्पहार अर्पण करत या कार्यक्रमाची सुरुवात आपण इथे करतोय. पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेचं राज्य आणण्यासाठी पवार साहेब इथे झटतायत. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणारे या राज्याचे जाणते राजे म्हणून आदरणीय पवार साहेब इथे झटत असताना त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण इथे येत आहे. आणि यासाठीच या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे आदरणीय पवार साहेब यांचा सन्मान आपण सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने करतोय. मी विनंती करते, सोलापूरचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार, शहराध्यक्ष भारतजी जाधव साहेब, याबरोबरच जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बळीराम काका साठे, राजू बापू पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोहोळच्या तमाम नागरिकांच्या मनातले परमनंट आमदार राजाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. सन्माननीय पवार साहेबांच्या कार्यक्रमासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. पवार साहेब तुम आगे बढ़ो. आणि हेच सांगण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने पवार साहेबांचं स्वागत. यानंतर प्रदेश महिला अध्यक्ष असणाऱ्या आदरणीय रुपालीताई चाकणकर यांचाही सन्मान होतोय. तेव्हा त्यांचं स्वागत शहर अध्यक्ष सुनीताताई रोटे आणि जिल्हाध्यक्ष अनिताताई नागडे यांनी आपल्या हस्ते करावं अशी विनंती आहे. अनिताताई नागडे आणि सुनीताताई रोटे यांनी प्रदेश महिला अध्यक्ष असणाऱ्या या राज्याच्या कणखर नेतृत्व आदरणीय रुपालीताई चाकणकर यांचंही सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने जोरात टाळ्याने आपण स्वागत करूया. आणि या स्वागतानंतर या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश आपला प्रास्ताविक व्यक्त करण्यासाठी मी विनंती करते, जिल्ह्याचे शहराचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. परंतु तत्पूर्वी आदरणीय ज्येष्ठ नेते आणि जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बळीराम काका साठे, संतोष भाऊ पवार प्रास्ताविक करतायत. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. पवार साहेब तुम आगे बढ़ो, पवार साहेब तुम आगे बढ़ो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा साहेब प्रास्ताविकेच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्रामधला तमाम शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा जपणारा प्रत्येक तरुण हा आपल्या सोबत कायम आहे आणि कायम राहील. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्या जे अंतर्गत कुठलेही मतभेद असले तरी सुद्धा आम्ही सर्व आज आपल्या प्रेमामुळे सगळे एकत्र आहोत. जिल्ह्याचे नेते आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी इथे आलेले आहेत, सर्वांचं मी स्वागत करतो. आणि मी माझे 2 शब्दाचे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. साहेब, साहेब हे आज जे आलेले आहे, एकच झलक, एकच झलक, एकच झलक. आता शांत बसा. आदरणीय पवार साहेबांचा विचार आपण ऐकायला आलो. कुणी जरी गेलं तरी या जिल्ह्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता आणि मतदार हा पवार साहेबांच्या सोबत आहे. जे जे गेले त्यांची संस्थानं खालसा केल्याशिवाय पवार साहेब या जिल्ह्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता गप्प बसणार नाही. हे अभिवचन द्यायला ही सगळी गर्दी जमलेली आहे. आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी ज्या पद्धतीने हा जिल्हा
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. दरणीय देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आपल्या सर्वांचे हृदयस्थान आदरणीय पवार साहेब सर्व या ठिकाणी आवर्जून आलेले, महाराष्ट्रातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून सर्व पदाधिकारी आणि साहेबांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने आलेला आमचा सर्वसामान्य माणूस यांचं मी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आपल्याला येत्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. देशावर आणि राज्यावर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आपण या निवडणुकीमध्ये, लोकसभेमध्ये आपल्याला म्हणावं तसं यश आलं नाही. त्याचं कारण असं आहे की हा मशीनचा प्रताप आहे. लोक आपल्या बरोबर आहेत, पण मशीनमुळं आपला पराभव झाला. तरी येत्या विधानसभेमध्ये आपल्याला विधानसभा जिंकायची आहे आणि त्यासाठी आपण सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी अंग झाडून काम करायचं आहे. आणि साहेब जे उमेदवार देतील त्यांना प्रचंड मताने निवडून आणायचं आहे. कारण जे लोक आतापर्यंत ज्याला मोठं केलं, ज्याला पद दिली, मंत्रीपद दिली, आमदारक्या दिल्या, संस्था दिल्या, त्यांच्या सगळ्या हिताचा अगदी बारकाईने पवार साहेबांनी विचार केला. ते लोक वेळ येतात साहेबाला आणि आपल्या सर्वाला सोडून गेले. आज आमदार गेले असले तरी ह्या स्टेजवर असलेले सर्व भविष्य काळातले आमदारच आहेत. आणि आपण पवार साहेबाला विसरायचं नाही. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा कुठलाही उमेदवार कुठेही असेल तर त्याला प्रचंड मताने आपण सर्वांनी निवडून द्यायचं. प्रत्येकानं नेता म्हणून काम करायचंय, नेता म्हणून काम करायचंय. आपण कराल, आपल्यावर विश्वास आहे सगळ्यांचा. आपण आपली विधानसभा साहेबांना जिंकून द्यायचे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सोलापूर जिल्ह्याचे नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन, माजी आमदार आदरणीय राजन मालक पाटील यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. या सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे देशाचे नेते, शेतकऱ्यांचा जाणता राजा आदरणीय साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांनी आपल्यापुढे विचार व्यक्त केले. ते आपल्या मोहोळ मतदारसंघाचे नेते आदरणीय काकाजी साठे, सोलापूर शहराचे अध्यक्ष आमचे मित्र भारतजी जाधव, मंचकावर असणाऱ्या राज्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चाकणकर ताई, शहराच्या आणि जिल्ह्यातील एक वयोवृद्ध पक्षाचे नेते आदरणीय इंदुबाई, या ठिकाणी मंचकावर असणारे
राजाबापू पाटील, आमच्या जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा नागनेताई सपाते साहेब, संतोषभाईजी पवार, या ठिकाणी मंचकावर असणारे सर्व शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातून आलेले नेते मंडळी, उपस्थित सर्व सोलापूर जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी, तरुण सहकारी मित्र आणि माझ्या पत्रकार बंधूंनो, आज निवडणुकीला सामोर जात असताना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची, सोलापूर जिल्ह्यातील जनतेची, सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची हितगुज साधावं या एका उद्देशानं साहेब या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये आले. आपल्या सगळ्याच्या वतीनं साहेबांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो. वयाचे 80 वर्ष होत आले असताना केवळ जो महाराष्ट्र मी माझ्या स्वप्नात पाहिला होता, जो मी माझा महाराष्ट्र, स्वप्नातला महाराष्ट्र हा प्रत्यक्षात उतरण्याचं काम केलं, तोच महाराष्ट्र आता सगळ्या क्षेत्रामध्ये हा उतरत्या दिशेने जातोय. असं भयानक चित्र या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून साहेब वयाची पर्वा न करता, प्रकृतीची पर्वा न करता, पायाला भिंगरी बांधून उद्या उद्याचं महाराष्ट्रातील तरुणांचं भवितव्य, उद्या शाळा कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य, जो आज तळागाळात आहे, जो वंचित आहे, जो उपेक्षित आहे, जो शेतकरी आज आत्महत्या करतोय, त्यांच्यामध्ये सुखसंपन्न निर्माण करायचं या एका उद्देशानं साहेब हे भेंगरीसारखं फिरून महाराष्ट्रामध्ये पक्षाची आणि स्वतःची भूमिका मांडतायत. महाराष्ट्रामध्ये साहेबांनी सोलापूर जिल्ह्याला वेगळं स्थान दिलेलं आहे. साहेबांनी पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त प्रेम हे सोलापूर जिल्ह्यावर केलेलं आहे. ते आज केलेलं नाहीये. 1972चा दुष्काळ असो किंवा किल्लारीचा भूकंप असो किंवा मध्यंतरच्या काळामध्ये उजनी आटली होती, सोलापूर शहर, सगळ्या लोक सोलापूर शहराच्या जनतेसह सोलापूर जिल्ह्यातील जनतेला ही पाण्यासाठी भटकावं लागेल. म्हणून पुणे जिल्ह्याचा काही अंशी रोष पत्करून पुणे जिल्ह्यातला 8 TMC पाणी सोलापूर जिल्ह्यातील जनतेसाठी देण्याचं उदाहरण जर कुणी केलं असेल तर ते पवार साहेबांनी केलेलं आहे. ते आपण विसरता कामा नये. अलीकडच्या काळामध्ये चित्र बदललेलं दिसत आहे, परंतु ही चित्र पत्रकार साहेब ही रंगवलेलं चित्र आहे. आज ही कार्यकर्ते आणि मतदार हा साहेबांच्याच पाठीमागे आहे. आजच्या तुम्हाला आजच्या या मिटिंगमध्ये दिसत असेल. लोकांची अपेक्षा होती की मोठा मंडप टाका म्हणून, परंतु आम्हाला वाटलं की बाबा आता आम्ही विरोधात आहे, म्हणून आम्ही छोटी मिटिंग घेतली. परंतु पत्रकार महोदय, याच्यापेक्षा बाहेर ही चौपट गर्दी आहे. आणि ही गर्दी ही जमवलेली गर्दी नाही. तुम्ही कुणाची बाईट घ्या, ही सगळी माणसं ही पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करणारी माणसं आहेत. आणि म्हणून करता त्या सगळ्या मंडळींनी आपल्या खिशातल्या पैशाने ते येण्याचं काम केलेलं, एवढं प्रेम करणारी ह्या सोलापूर जिल्ह्यातली जनता आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की आता आपण इतिहास घडवायचा. कार्यकर्ते आणि मतदार एक वेळेला साहेब ज्यावेळेला जिल्ह्याचे पालकमंत्री होते, कदाचित मागे पुढे सगळीच्या सगळी माणसं काँग्रेसची या तालुक्या जिल्ह्यात निवडून दिली होती.
तर तसा इतिहास यावेळेला निर्माण करायचा आहे. आणि सोलापूर जिल्ह्यातील जी काँग्रेस आणि राष्ट्रवादी उमेदवार असतील ती पैकीच्या पैकी निवडून द्यायची जबाबदारी आज तुमच्यावर माझ्यावर आलेली आहे. आणि ती जबाबदारी आपण या खात्याने पूर्ण करायची. आज शेतकऱ्यांची काय भयान अवस्था आहे साहेब. तुम्ही तर शेतकऱ्यांच्यासाठी एकटच सभागृह बाहेर मांडणार प्रश्न मांडणार आहेत. सभागृहामध्ये कांदा महाग खायची किंवा साखर महाग खायची सवय लावून घ्यावी अशा प्रकारचं वक्तव्य करून शेतकऱ्यांची भूमिका स्पष्टपणे सभागृहात मांडणारा या देशातला एकच कृषी मंत्री होऊन गेला ते म्हणजे साहेब. नाहीतर व्यापाऱ्यांचा कुणी रोष घ्यायचा, शहरी माणसाचा रोष कुणी घ्यायचा. रोषापेक्षा जी अडचण आहे, जो अडचणीत आहे त्याला मदत करणं ही माझी भूमिका आहे. ही स्पष्ट करण्याचं काम साहेबांनी केलं. आणि म्हणून करता साहेबांना शेतकऱ्यांचा जाणता राजा हा जनतेने दिलेला मान आहे. आणि तो मान आम्ही कुणी हिरावू शकत नाहीये. सत्ता येत असेल, सत्ता जात असेल. आज या राज्यामध्ये अनेक चढ उतार व्हायला लागले. अनेक लोक इकडून तिकडे चालले, अनेक लोक इकडून तिकडे चालले. परंतु इकडून तिकडून जे उड्या मारतात लोक ते इतिहास लिहू शकत नसतात. इथं जेल येतात की ते कायम परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराशी पक्के राहून काम करतात. तेच या ठिकाणी इतिहास लिहितात. हे विसरून चालणार नाही. आज राजकारणामध्ये अनेक घटना घडतायत. लोक सत्तेच्या मागे जात आहेत. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु प्रभावाच्या विरोध करायला आपण शिकायला पाहिजे. सत्ता असेल तर हजारो लोक आपल्याजवळ येतील. परंतु निष्ठा असेल तर लाखो लोकांचा विश्वास आपण निर्माण करू. आणि तो विश्वास या निमित्तानं आपल्याला निर्माण करायचा आहे. जास्त मी या ठिकाणी बोलणार नाहीये. परंतु साहेब अनेक बातम्या येत आहेत, काय व्हॉट्सअपवर येत आहेत, काय व्हिडिओवर येत आहेत. परंतु मी मोहोळ मतदारसंघाच्या वतीनं काका आणि मी माझ्या वतीनं एवढंच सांगतो कि कैसे छोड़ दो अकेले तुमको, कैसे छोड़ दो अकेले तुमको जिनको हरने के लिए सारी दुनिया एक हो गई है. आणि म्हणून करता या मोहोळ तालुक्यातल्या मतदारसंघातले आम्ही सगळेजण ह्या व्यासपीठावरची माणसं तुम्हाला विश्वास देतो, ग्वाही देतो की आपलं वय, आपल्या लोकांच्या बद्दलची तळमळ ही सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि म्हणून जर शेतकऱ्याला जिवंत राहायचं असेल, जर उपेक्षेला जिवंत राहायचं असेल आणि खऱ्या अर्थानं पुरोगामी विचार घ्यायचा असेल तर पवार साहेबांच्या शिवाय गत्यंतर नाही. उद्या महाराष्ट्र शाहू फुलेचा महाराष्ट्र म्हणायचा असेल किंवा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र म्हणायचा असेल तर पवार साहेबांच्याच पाठीमागे आपल्याला उभा राहावं लागेल. त्याशिवाय शेतकऱ्यांचं आणि शाळा कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या पोरांचं भवितव्य अबाधित राहणार नाही. तर आपण सगळ्यांनी विश्वास देऊया. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळीच्या सगळी माणसं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खंबीरपणानं निवडून देऊया. साहेब हितली जनता आहे, ही सत्तेसाठी म्हणून करता आपल्या पुढे आलेली नाहीये, तर आपल्यावर विश्वास म्हणून करता आली. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी महिला प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रुपालीताई चाकणकर यांना विनंती करते आपण उपस्थितांना संबोधित करावं. आदरणीय रुपालीताई चाकणकर. नमस्कार. राजमाता जिजाऊ मासाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते. आपल्या सर्वांचं दैवत लोकनेते आदरणीय साहेब यांच्या आज यांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्व सोलापूर वासियांनी ज्या जल्लोषात, ज्या उत्साहामध्ये स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं सुरुवातीला मनपूर्वक आभार मानते, धन्यवाद देते. यासाठी की आदरणीय साहेब आजपर्यंत राजकारणाच्या इतिहासामध्ये नेत्यांनी सभा घेतलेली पाहिली आणि कार्यकर्ते जमा झालेले पाहिले, पण ही आजची सभा ही कार्यकर्त्यांची आहे. ही सोडून गेलेल्या नेत्यांना सांगणं आहे.
जे सोडून गेले त्यांनी आवर्जून बघा कार्यकर्ता काय ताकदीचा असतो. खर तर या ठिकाणी बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा पेटलेल्या ठिणगीसारखा आहे. आदरणीय साहेब, हाच कार्यकर्ता महाराष्ट्रभर वनवा पेटवल्याशिवाय राहणार नाही. साहेब, आपण सत्तेत असताना अनेकांना नेतृत्व करण्याची संधी दिली, मान सन्मान पद प्रतिष्ठा दिला. ज्यांना शेजारच्या गल्लीत कोणी ओळखत नव्हतं त्यांना समाजाचं आणि राज्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली. पण सत्ता बदलली म्हणून पक्ष बदलले असतील, पक्ष सोडून गेले असतील तर याच व्यासपीठावरून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आजपर्यंत इतिहास बदलत आलाय. आदरणीय साहेब, आपण पाहत असताल या ठिकाणी उपस्थित असलेली सहसा रक्ताची तरुणाई फार मोठ्या संख्येने उपस्थित आहे. येणाऱ्या राजकारणाच्या काळात या तरुणाईवरती जबाबदारी सोपवा. निश्चितपणाने राजकारण बदललेलं दिसेल. खर तर प्रवाह बरोबर वाहतात ते लाकडाचे ओंडके असतात. प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्यासाठी अंगात जिवंत आणि सळसळत रक्त असावं लागतं. मला असं वाटतं या ठिकाणी बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा सळसळत्या रक्ताचा आहे. त्यासाठी तुम्हाला माझा मानाचा मुजरा. येणाऱ्या काळात आपण निश्चित स्वरूपात या इतिहासात राजकारण बदलत असताना आदरणीय साहेबांना शब्द देऊयात. साहेब, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या बरोबर आहोत. साहेब, महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. ज्या पद्धतीने प्रत्येक स्त्रीला माते समान वागणूक देणारे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवराय त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन चालत तुम्ही आम्हा महिला भगिनींना देशात आणि महाराष्ट्रात प्रथम महिला धोरण दिलं. आणि म्हणून आम्ही महिला भगिनी मान सन्मान प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने समाजात जगतोय. साहेब, आम्ही तुमचे देणेकरी आहोत. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या मायमाऊलींच्या आणि सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी शब्द देते, या सगळ्या मायमाऊली शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या बरोबर राहतील. हा शब्द या व्यासपीठावरून देत असताना देणेकरीची भूमिका आमची आहे. गेले अनेक वर्ष राजकारणात तुम्ही आम्हाला देत आलात. माझी या व्यासपीठावरून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता आपण द्यायची वेळ आली आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दल बदलू लोकांना, पक्ष बदलणाऱ्यांना, पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. आणि यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहत असताना हा निर्धार या निमित्तानं करूयात. पुन्हा एकदा सर्वांचं फार मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर आदरणीय पवार साहेबांना मी या ठिकाणी आमंत्रित करते या सभेला संबोधित करण्यासाठी. एकदा महिलांच्या वतीने जोरदार आम्ही सर्वजण साहेबांसोबत आहोत. आदरणीय साहेबांसोबत, आदरणीय साहेबांचा व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार श्री राजन पाटील, काय झालं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळराम काका, महाराष्ट्रातल्या महिलांच्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या रुपाली चाकणकर, शहराचे अध्यक्ष भारत जाधव, संतोष पवार कार्याध्यक्ष, शिवतुलेश पाटील, लतीफ सांगोळी, राजूबापू पाटील, मनोहर सपाटे, युनुसभाई, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनी, तुम्ही मागव. बऱ्याच दिवसातून आज आपल्या सगळ्यांच्या समोर मी बोलायला उभा आहे. आता काही आपल्या सहकाऱ्यांची भाषणं या ठिकाणी झाली. रुपालीताईंचं भाषण झालं. त्यातल्या अनेक लोकांना कदाचित हे ठाऊक नसेल की माझ्या राजकारणाची महाराष्ट्राची सुरुवात सोलापूरपासून झाली.
1965 साली महाराष्ट्राच्या तरुणांचं नेतृत्व ज्यावेळी माझ्याकडे होतं त्यावेळेला संघटनेच्या वतीनं सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि म्हणून मी अनेकदा या ठिकाणी येत असे, कार्यकर्त्यांच्या घरी राहत असे, संघटना कशी वाढवायची याबद्दलची चर्चा करत असे. आणि या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे की हा जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारानं जाणारा जिल्हा आहे. हा जिल्हा देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांचा जिल्हा आहे. हा जिल्हा स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अत्यंत मोलाची कामगिरी करणारा अशा प्रकारचा जिल्हा आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये देशातल्या ज्या जिल्ह्याचा आणि शहरांचा सोनेरी अक्षरात उल्लेख केला जातो, लिहिला जातो, त्याच्यामध्ये सोलापूर आहे. आणि म्हणून जी नगरी, जे शहर, जे जिल्हा स्वाभिमानाचा पुरस्कार करतो त्या जिल्ह्यात कोणत्या लाचारीचा रस्ता स्वीकारला तर लोक त्याला कधी दाराशी उभं करत नसतात, त्यांना त्यांची जागा दाखवत असतात. आणि म्हणून तुम्ही काही फारशी चिंता करण्याचं कारण नाही. अनेकांनी सांगितलं हे गेले ते गेले, कशाला उगाच नाव करताय. आणखीन महिना दीड महिन्यांनी निवडणूक होणार आहे, त्यावेळेला इतिहास जमा होणार आहे. आणि त्यामुळे हे गेले ते गेले याची चर्चा बंद करा, येणाऱ्याची चर्चा करा. आणि येणार इथं बसलेल्यापैकी कोणतरी या ठिकाणी येणार आहे आणि यांच्या विचारानं पुन्हा एकदा या सोलापूर शहर आणि जिल्ह्याची घडी ही काँग्रेस, गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानं चाललेली. अनेकांनी अनेक वर्ष काढली, तुम्ही मी सगळ्यांनी पाठिंबा दिला. संकट येतात, प्रसंग येतात, त्या सगळ्या प्रसंगाला लोकांच्यावर राहतील अशा प्रकारची अपेक्षा केली. पण काही लोकांना आजच्या परिस्थितीमध्ये इथे राहणं अवघड झालं. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा होता. मला आठवतंय की अनेकदा मी या ठिकाणी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून येतो. 5-5 लाख लोक या ठिकाणी दुष्काळी कामावर काम करताना मी पाहिलेले. आज ज्या ठिकाणी संपन्नता दिसते त्या भागात पिण्याचं पाणीसुद्धा टँकरने द्यायची परिस्थिती होती. आज जी पाहतो ते ऊसाची शेती, डाळिंबाची शेती ही कधी बघायला मिळत नव्हती. एका लहानशा कोपऱ्यामध्ये ते कुठतरी अशा प्रकारचं हिरवं शेत बघायला मिळायचं. आणि हा सबंध दुष्काळी भाग होता. यशवंतराव चव्हाणांच्यासारखं नेतृत्व लाभलं आणि त्यावेळेला उजनीच्या धरणाचा पाया घातला. जे पाणी पुण्यातनं निघतं, 2-3 नदीमध्ये एका नदीत त्याचं रूपांतर होतं आणि त्यानंतर ते शेवटी पंढरीला जातं. त्या धरणाच्या पाया भैरणीच्या कार्यक्रमाला मी हजर होतो आणि मला यशवंतराव चव्हाण साहेबांचं भाषण आठवतंय.
त्यांनी भाषण केलं. त्यांनी भाषण असं केलं, पांडुरंगा तुझी चंद्रभागा आम्ही इथं अडवली, म्हणजे उजनीचं धरण बांधलं, तिथं आम्ही पाणी अडवलं तुझं. या पाण्यातून आम्हाला वेगळं सिंचन निर्माण करायचं आहे. हे पाणी या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांच्या शिवारात मला न्यायचं आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला माणूस पायी उन्हातानाचा विचार न करता, दगडा धोंड्याचा विचार न करता, तुझं भजन करत, तुझं कीर्तन करत, ऐकत पांडुरंगाच्या दर्शनाला येतो. आता हा माझा बळीराजा तुझ्या पांडुरंगाच्या तुझ्या दर्शनासाठी येणार नाही. आणि तो बळीराजा हे जे पाणी अडवलंय ते शिवारात गेल्याच्या नंतर त्याच्याकडे त्यांनी शब्द वापरला शालू, म्हणजे ज्वारी. ती शालूची शेती त्यांनी केली ज्वारीची. या भागात त्या काळात मालदांडी म्हणून एक ज्वारीचा प्रकार होता, विनायकरावांना तुम्हाला लोकांना माहीत असेल. आणि त्या ज्वारीला चांगली कणसं येतील, त्याच्यामध्ये दाणे भरतील. माझा बळीराजा त्या कणसातल्या दाण्यामध्ये तुझं दर्शन घेईल. आणि त्यासाठी मला पंढरीला यायची गरज नाही. या उजनीच्या पाण्यातून माझी शेतकऱ्याची शेती संपन्न होईल आणि या जिल्ह्याचं दुःख, दारिद्र्य, दुष्काळ घालवण्याच्या संबंधीची खबरदारी घेतली जाईल. ते काम झालं. सुदैवानं आम्ही सगळे लोक सरकारमध्ये होतो. मी या जिल्ह्याचा मंत्री होतो, त्यामुळे या कामात अधिक लक्ष घातलं आणि चित्र बदललं. नवीन नेते तयार केले, संस्था उभारल्या गेल्या आणि भागाचा चेहरा कसा बदलता येईल या संबंधीची खबरदारी घेतली. मला आनंद आहे की त्यामध्ये खऱ्या अर्थानं कष्ट करण्याची भूमिका इथं बसलेले आणि तुमच्या वाडवडिलांनी केलेली होती. आणि त्यामुळे ज्यांनी कष्ट घेतले, त्यांच्या वाडवडिलांनी कष्ट घेतले, त्यांनी या जिल्ह्याचा इतिहास बदलला. या जिल्ह्याचा इतिहास बदलला. आज त्या इतिहासाचं मानकरी होण्याच्या ऐवजी भलत्याच्या दारामध्ये सुभेदारी मिळेल म्हणून जाण्याच्या संबंधीची भूमिका कोणी घेतली तर इथला माणूस गरीब असेल पण तो लाचार नाही हे त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही, याच्याबद्दलची मला खात्री. निवडणुका आल्या. या आठवड्यात बहुतेक आचारसंहिता जाहीर होईल आणि साधारणतः दिवाळीच्या आधी 8-10 दिवस मतदान येईल. आणि या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमधून आपल्याला एक वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये करायचं. तुम्ही मगापासून भाषणं करताय, कोण गेले, अमुक तमुक, कशाविषयीची चर्चा करताय? जो मावळणार आहे त्याची चर्चा नका करू. उद्याच्याला उगवणार आहे त्याचं दर्शन घेऊया. आणि त्यामुळे या सगळ्या निवडणुकीच्या संबंधीचं चित्र एक वेगळं महाराष्ट्रात होणार आहे याच्यात माझ्या मनात शंका नाही. निवडणुकी संघर्ष करतात, संकट येतात, पण सोलापूरच्या संकटाच्या काळामध्ये सुद्धा मजबूतीने उभा राहतो. तुमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल, 1957 साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. सगळ्या महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. एकच जिल्हा असा होता की ज्या ठिकाणी काँग्रेसचे लोक निवडून आले, त्या जिल्ह्याचं नाव सोलापूर.
आणि म्हणून इतर ठिकाणी काय झालं याचा विचार न करता आम्ही इथे इतिहास घडवणार ती ताकद आज या जिल्ह्यातल्या आमच्या वाडवडिलांच्यापासूनची होती आणि ती परंपरा आम्ही चालवणार आहोत याच्याबद्दलची माझ्या मनात काही शंका नाही. आणि ते करणार ते सत्तेसाठी नाही. सत्ता ठीक आहे, येते जाते, अनेकदा आली नाही गेली. मला कोणतरी म्हणले कसं वाटतं तुम्हाला? मी 52 वर्ष निवडून येतोय महाराष्ट्रात, विधानसभेत, विधान परिषदेमध्ये, राज्यसभेत, लोकसभेमध्ये. सवन हिंदुस्थानामध्ये एक व्यक्ती सतत 12 दिवस एकच दिवस खाणार नाही. निवडून येण्याचा विक्रम कोणाचा आहे? आणि तो कशामुळे आहे? तो महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या जनतेच्या आशीर्वादामुळे आहे. आणि आम्ही त्याच्याशी समरस झालो म्हणून आज हे दिवस आम्हाला लोकांना बघायला मिळाले. आणि त्यामुळे यश अपयशाचा विचार करू नका तुम्ही. यश येणारच आणि तो इतिहास आपण घडवणारच. ते यश कशासाठी? आज सवन राज्यामध्ये, देशामध्ये एक वेगळं चित्र दिसतंय. एकेकाळी सोलापूर शहर ही कामगारांची नगरी होती आणि सोलापूर जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा होता. आज काय अवस्था आहे त्या कामगाराची? मला आठवतं आहे की या ठिकाणी मी पालकमंत्री असताना येतोच. नरसिंगीरची मिल, नरसिंगीरची मिल जमान्यांची एक काहीतरी होती, काय आफ्त्यांची लक्ष्मी आणि त्या ठिकाणी राहणारा, कष्ट करणारा, घाम करणारा कामगार जाम मिल. पूर्व भागेमध्ये, दुसऱ्या पूर्व भागात इतर क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे सगळे कष्टकरी. आणि म्हणून कष्टातून सोनं तयार करण्याच्या संबंधीची कुवत या सोलापूर शहरातल्या त्या कष्टकरी कामगारांच्यामध्ये होती. आणि मेहनतीनं काळ्या आईची सेवा करून, उत्तम पीक करून महाराष्ट्राचा अन्नाचा प्रश्न सोडवण्याच्या संबंधीची धमक या जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांच्यामध्ये आहे. आज अनेक ठिकाणी मी बघतो देशाचा संबंध, शेतीचा माझा संबंध जवळून आला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये संशोधन करून नवीन जाती लोकांनी केल्या. पण सोलापूर जिल्हा असा आहे तिथला शेतकरी शिकलेला कमी असेल तरी शेतीच्या क्षेत्रात संशोधन करून त्यांनी एक नवीन इतिहास निर्माण केला. आज बळीराम काका ज्या भागातून येतात त्यांच्या भागामध्ये द्राक्षाच्या बाबतीतची क्रांती ही सोलापूर जिल्ह्यातून झाली. आणि ती द्राक्ष सीडलेस म्हणतात त्याला, ती सवन देशात गेली, परदेशात गेली. आणि याची निर्मिती, याचं संशोधन करायला कोणी संशोधक नाही आला. या जिल्ह्याचा बळीराजा त्यांनी कष्टाने संशोधन स्वतः करून अशा प्रकारच्या जाती केल्या. हे कर्तृत्व या जिल्ह्याच्या लोकांच्याच आहे. आणि म्हणून आज संकट दुसऱ्या बाजूला बघायला मिळते. काय बघायला मिळतंय? आपल्याला बघायला मिळतंय की यंदाच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तुम्ही विचार करा, आत्महत्या करणारा शेतकरी हा काय वडीलधारी वयस्कर नसतो. तो घरातला करता माणूस असतो. बँकेचं कर्ज काढलं, सोसायटीचं कर्ज काढलं, सावकाराचं कर्ज काढलं, दुष्काळ पडला, पिकं गेली, कर्ज फेडू शकला नाही, घरातली भांडी कुंडी काढण्याच्या नोटीस आल्या, समाजात किंमत राहणार नाही, हे सहन होत नाही म्हणून जीव देतो. आणि तो जीव देणारा घरातला करता माणूस असतो. आता तुम्ही कल्पना करा की 16,000 कुटुंबातला करता माणूस जीव देतो, त्या कुटुंबाची काय अवस्था होत असेल? त्याच्या बायका मुलांची काय अवस्था होत असेल? त्याच्यामध्ये ते कर्ज फेडण्याच्या संबंधीची ताकद कशी पुढच्या पिढीची होती?
आजचे राज्यकर्ते या संबंधीचं काय करतात? सांगितलं की कर्जमाफी करता येते. मला तुम्ही देशाच्या शेतीच्या खात्याची जबाबदारी दिली आणि मला आठवतंय की मी बीड जिल्ह्यामध्ये होतो आणि बीड जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारची कर्जबाजारीपणाचं चित्र पुढे आलं. दिल्लीला परत गेलो. एका महिन्याच्या आत 71,000 कोटीचं कर्ज शेतकऱ्याचं माफ केलं. 71,000 कोटीचं कर्ज. इथल्या सरकारला आम्ही सांगितलं काहीतरी करायची गरज आहे, कल्प करतो म्हणजे केलं. कसं केलं? हा फॉर्म भरा, तो भरा, ऑनलाईन करा, ऑफलाईन करा. नवरा बायको दोघंही पाहिजे. आणखीन काय काय? नुसत्या गप्पा मारल्या आणि फिरतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सांगत की आम्ही हे केलं. सोलापूरला आले आणि त्यांच्या एका पुढाऱ्याने सांगितलं की शरद पवारांनी काय केलं हे सांगावं. काय केलं आता काय सांग, काय केलं तर काय केलं हा भाग सोडून द्या. पण मी एवढं सांगू शकतो की शरद पवार काहीतरी बरं वाईट केलं म्हणून तुरुंगात कधी गेला नव्हता. आणि म्हणजे तुरुंगात होते महिन्यान त्यांनी सांगायचं की तुम्ही काय केलं. म्हणजे त्यामुळे त्याची काही चिंता करण्याचं कारण नाही. लोकांना माहिती त्यांनी काय दिवे लावले हेही माहिती आणि त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आज जी संकट आहे शेतकऱ्याची आत्महत्याचा प्रश्न, कर्जमाफीच्या संबंधीचा निकाल होत नाही त्याला भांडण करण्याच्या संबंधीचा प्रश्न, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कारखाने बंद पडायला लागले, कामगारांचा कष्टकऱ्यांची रोजीवृत्ती. काल मी नाशिकमध्ये होतो. कामगार संघटनेचं शिष्टमंडळ मला भेटलं. 24 कारखाने बंद झाले आणि जवळपास 35,000 लोकांचं काम गेलं कायमचं. आणि तेवढ्याच कामगारांना महिन्यातले 15 दिवस काम नाही म्हणून घरी बसावं लागतं. आज ही कामगारांची अवस्था. शेतकऱ्यांचं मी तुम्हाला सांगितलं आत्महत्या. नव्या पिढीला हाताला काम नाही, बेरोजगारांची संख्या वाढते. त्यांच्या नोकरीचा बंदोबस्त करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा याची आठवण होत नाही. महागाईसारखे प्रश्न आहेत. एक क्षेत्र असं नाही की त्या क्षेत्राचा माणूस समाधानी आहे. तुम्ही दुकानदाराला विचारा तो फार वाईट दिवस आहे. नोकरदाराला विचारा तोही तेच सांगतो. शेतकऱ्याला विचारा तोही तेच सांगतो. छोट्या व्यावसायिकाला विचारा तोही तेच सांगतो. आणि हे चौबाजूने चित्र आहे. त्याच्यात संकट आली, त्या संकटाच्या काळामध्ये मदत करायची असते लोकांना. सांगलीमध्ये, सातारमध्ये, कोल्हापूरमध्ये पूर आला, गडचिरोलीला पूर आला. हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त झाली. मी स्वतः 4 दिवस तिथं होतो आणि मी बघितलं की त्यांची घरं पडली. घरातलं होतं नव्हतं ते सामान वाहून गेलं. काही नाही घरात शिल्लक राहिलं. आणि असं संकट ज्यावेळी येतं त्यावेळी राज्यकर्त्यांची जबाबदारी असते या संकटग्रस्तांच्या पाठीशी उभं राहायचं. आजचे राज्यकर्ते हेलिकॉप्टरने एक चक्कर वरून आले, एके ठिकाणी उतरले, अर्धा तास थांबले आणि त्याच्यानंतर पत्ता नाही. आता महाराष्ट्रात आदेश घेण्याच्यासाठी हिंडते. असं संकट असल्याच्या नंतर गप्पा बसायचं असतं. मला आठवतं शेजारी याच सोलापुरात माझा मुक्काम होता. याच सोलापुरामध्ये
भूकंप झाला, गणपती विसर्जनाचा दिवस होता, मी मुख्यमंत्री होतो, गृह खात्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि जो कोणी गृह खात्याचा मंत्री असतो त्याची जबाबदारी शेवटचा गणपती विसर्जित होत नाही तोपर्यंत त्याला जागे राहावं लागतं. आणि मला आठवतंय की त्यावेळेला 3 वाजले, परभणीच्या एका गणपती मंडळात काहीतरी वाद झाला म्हणून थांबलं, तो शेवटी मिटवलं आणि सगळे गणपती महाराष्ट्रातले गेले, विसर्जित झाले. हे मला पोलीस अधिकाऱ्यांनी कळवल्याच्यानंतर मी झोपायला गेलो. 3:30 रात्रीचे वाजले. असं अंग टाकतो बिछाण्यामध्ये की 15 मिनिटात माझ्या खोलीच्या खिडक्या दारं गजगज हल्ली आणि वाचलं. आणि म्हणजे हे काय भानगड आहे, हे काही भूकंप आहे का? उचलून लगेच फोन केला कोयनेला. आपल्याकडे कोयनेला पूर्वी भूकंप झाला, तिथं भूकंपाचंच लक्ष ठेवणारं केंद्र आहे. त्या केंद्राच्या माणसाला उठवलं म्हणजे इथं भूकंप झाला, ते म्हणजे नाही. म्हणजे मग कुठं झालं? मी स्वतः पाहिलं घर, माझ्या घरातलं लाल चौकटी सगळ्या हल्ल्या. ते म्हणजे 2 मिनिटात सांगतो. 2 मिनिटात त्यांनी सांगितलं की हा भूकंप लातूर जिल्ह्यात किल्ला दिला आहे, त्याचं सेंटर किल्ला दिला आहे. लगेच अधिकाऱ्यांना उठवलं झोपेतनं आणि सकाळी 7 वाजता म्हणजे मला किल्ला जिल्हा पोचायचं आहे. 3:30 वाजता भूकंप झाला. या राज्याचा मुख्यमंत्री 7 वाजता लातूरला उतरून किल्लारीला पोहोचला होता. घरं पडली, प्रेरित पडली, काही लोक जखमी झाले, कोण विळतंय, रडतंय, रक्त वाहतंय, भयानक स्थिती. 80,000 घरं पडली आणि शेवटी 1,00,000 घरं पडायला लागली. 8,000च्या आसपास लोक मृत्युमुखी पडले, जखमी झाले. न भूतो न भविष्य अशा प्रकारचं संकट महाराष्ट्रावर आलं. आणि त्या संकटातून त्या प्रत्येक माणसाला, कुटुंबाला पुन्हा एकदा उभं करायचं, हा एक महत्त्वाचं काम होतं, अवघड काम होतं. राज्याचा प्रमुख तिथं जाऊन बसत नाही तोपर्यंत या कामाला गती येत नव्हती. राज्याच्या प्रमुखाला तिथं बसायला जागा नव्हती, इतकी फळदर झाली होती. शेवटी सोलापूरला आलो, इथल्या डाक बंगल्यात राहिलो. 15 दिवस इथं राहून रोज सकाळी उठून उस्मानाबाद लातूर या भागामध्ये मी जात असे आणि त्या सगळ्या कामाच्या संबंधी काय जे करायचं ते करण्याची काळजी घेतली. सगळी घरं बांधून दिली, 1,00,000च्या आसपास घरं बांधली, पुन्हा एकदा माणूस उभा केला. मला अभिमान आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं गरीबातल्या गरीब माणसांनी पैसे पाठवले आणि त्याच्यातून हा सगळा संसार उभा राहिला. जगाची सगळ्यात मोठी बँक आहे, त्याला जागतिक बँक म्हणतात. आणि जगातली मोठी संघटना सगळ्या देशांची, त्यांना युनो म्हणतात. ती युनो आणि जागतिक बँकेने निर्णय घेतला की एवढ्या लाखो लोकांचं पुनर्वसन एका वर्षात कसं केलं हे पाहण्यासाठी या जगातल्या देशाचे लोक इथं आले. हे काम करावं लागतं. आणि आज या ठिकाणी कोल्हापूरला, सांगलीला, गडचिरोलीला घरं वाहून गेली, माणसं उभी पडली, घरात सामान नाही, झंपून बघायला तयार नाही. आणि अशा राज्यकर्त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची, कोण देणार त्यांच्या हातामध्ये सत्ता? आम्ही विरोधासाठी विरोध करत नाही. आणि या पद्धतीने संकटग्रस्त लोकांना मदत न करणारे जे घटक आहेत त्यांच्यापुढे जाऊन आजच्या ओळायला आमच्यातले काही गेले, जाऊन दे, काय तुम्ही ते चिंता करू नका. या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत काय करायचे ते आपण करूया. अनेक निर्णय घ्यायचे, अनेक गोष्टी करायच्यात. पुन्हा एकदा हे राज्य योग्य रस्त्यावर आणायचे, कारखानदारी वाढेल कशी ती बघायची, शेती संपन्न कशी होईल ते बघायचं. समाजातला जो गरीब माणूस आहे, आदिवासी आहे, दलित आहे, इतर मागासवर्गीय आहे, ओबीसी आहे, या सगळ्यांना सन्मानानं उभं करण्याच्यासाठी आणि बेरोजगार जो तरुण आहे त्याला उभं करण्याच्यासाठी
अल्पसंख्याक आहे त्याला उभं करण्याच्यासाठी सबंध सत्तेचा वापर करायचा आहे. अनेक मार्गदर्शक तत्व आज आपल्या पुढे दिल्लीमध्ये बसून मंडल आयोग झालं, त्याच्यातून गरीब माणसाला आधार द्यायचे निर्णय झाले. कोणी त्याबद्दलची पावलं टाकायला तयार नव्हतं. पहिले निकाल आम्ही लोकांनी घेतला महाराष्ट्रामध्ये. का तर त्या गरीब माणसाला एक प्रकारचा आधार देण्याच्या संबंधीची भूमिका त्या ठिकाणी घ्यायची होती. अशा अनेक गोष्टी सांगता येतील आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. आणि ते करायचे असतील तर आपण या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष देण्याच्या संबंधीची संघटना पुन्हा उभी केली पाहिजे आणि ती राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते शकतात, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या महिला करू शकतात आणि या सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीच्या जोरावर पुन्हा एकदा महाराष्ट्राचा चेहरा बदलायच्या संबंधीची काळजी आपल्याला घ्यायची आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं हा पुढचा काळ महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे तुम्ही बाकीचा काही विचार करू नका. आपण उभं करू कर्तृत्व आहे आपल्या सगळ्यांचं. मला एक गोष्ट राजन पाटलांच्या भाषणाची अजिबात आवडली नाही. कुठंच जा त्यांनी सांगितलं 80 वर्षाची झाली. अरे मी काय म्हातार झालो? अजून लई जणांना घरी पाठवायचे. आणि ते पाठवायचं कशाचं जोरावर? ही जी सगळी तरुणाई या ठिकाणी उपस्थित आहे, या तरुणाईच्या ताकदीच्या जोरावर, त्यांच्या सामूहिक शक्तीच्या जोरावर, त्याची समाजाच्या वर असलेल्या बांधिलकीच्या जोरावर आणि महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्याची जी भावना आहे ती त्यांच्या अंतकरणात, त्याच्यासाठी त्याच्या मदतीनं हे काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. आणि त्या कामाच्या संबंधीच्या सबंध विचार मांडण्याची सुरुवात मला आनंद आहे की या हुतात्म्यांच्या नगरीपासून मी करतोय. आजची ही पहिली सभा इथं आहे. आता इथून मी उस्मानाबादला जातोय, रात्री मुक्कामाला बीडला जातोय, उद्या बीडवरनं लातूरला जातोय, लातूरवरनं नांदेडला जातोय, नंतर नांदेडवरनं परभणीला जातोय, परभणीला जालन्याला जातोय, जालन्यावरनं अहमदनगरला आणि औरंगाबादला जातोय, तिथून अहमदनगरला जातोय, अहमदनगरवरनं सातारला जातोय. काय काळजी करू नका, हा पहिला टप्पा आहे. आज मी सकाळी नाशिकवरून इथं आलो, आता मी घरी लवकर जातच नाही. घरच्यांना सांगितलं तुम्ही बघा, मला बघायचं आहे काही लोकांच्या घरात. आता थांबायचं नाही, आता जिंकल्याच्या परत यायचं नाही. हा निकाल तुम्हाला मला सगळ्यांना घ्यायचा आहे. आज या हुतात्म्यांच्या नगरीमध्ये हात वर करून आपण शपथ घेऊ की हा 100% विजय आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. बस यापेक्षा अधिक काही बोलायची गरज नाही. तुम्हा सगळ्यांना मनापासूनचं धन्यवाद.